नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. अजित पवार यांनी पुणे येथे स्वराज्य रक्षक संभाजीराजे अशा आशयाचे स्टिकर गाड्यांवर लावले होते. त्याला टक्कर देण्यासाठी आज कणकवलीमध्ये आमदार नितेश राणे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर चिटकवून स्टिकर आंदोलन केलंय. संपूर्ण जिल्ह्यात स्टिकर आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील आमदार नितेश राणे यांनी दिलेला आहे. तर कणकवलीमधली ही दृश्य आपण पाहतोय. नितेश राणे यांनी धर्मवीरचे स्टिकर छापलेले आहेत आणि या स्टिकरवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, खरं तर आता स्टिकर आंदोलन नितेश राणेंनी सुरू केलं असल्याचं पाहायला मिळतंय. धर्मवीरचे स्टिकर त्यांनी छापलेले आहेत, गाड्यांवर लावण्यात आलेत. ज्या पद्धतीत पुण्यामध्ये अजितदादा यांनी जे स्टिकर छापले होते त्याच पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यामध्ये आज त्यांच्या निवासस्थानी या आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. जे स्टिकर आहे त्याच्यावर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे असा त्याचा उल्लेख आहे. आणि जर आपण पाहिलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार हा संपूर्ण जिल्हा आहे, या जिल्ह्यातील प्रत्येक गाडीवर हे स्टिकर असतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ज्याला संभाजीराजांबद्दल प्रेम आहे तो प्रत्येक जण हे स्टिकर लावेल असा त्यांचा एक विश्वास आहे असं म्हणावं लागेल. निश्चितच विशाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. धर्मवीर संभाजी महाराज असे गाडीवर स्टिकर लावले, नेमकं या मागचं प्रयोजन काय? वर्षानुवर्षांनी पिढ्यानपिढी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर हे पदवी वर्षानुवर्षे दिलेलं आहे, पिढ्यानपिढी दिलेलं आहे. आत्ता कोणतरी उठतो आणि सांगतो की बाबा धर्मवीर ही पदवी लावू नका, ते धर्मवीर नव्हते. कोणतरी आपलं सिरियल चालावं म्हणून कोणाला तरी कागदावर काहीतरी लिहून देतो आणि ते मग पत्रकार परिषदेमध्ये वाचून दाखवतात. या सगळ्या गोष्टीमध्ये मुळे वर्षानुवर्षांनी पिढ्यानपिढी ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या काय गोष्टी थांबणाऱ्या नाही आहेत ना. आमच्यासाठी आणि उभ्या महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच आहेत आणि ते धर्मवीरच राहणार. आज या सिंधुदुर्गामध्ये, कोकणामध्ये विविध या आमच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या गाड्यांवर भारतीय जनता पक्ष असो की शिवप्रेमी असो, या सगळ्या जणांनी आपल्या गाड्यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे स्टिकर लावण्यास सुरुवात केली आहे. आणि आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही मोहीम आम्ही सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली राबवणार आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. ही सगळी जी मुलं आहेत हीच आपली पुढी आहे शिवसेनेची. फार वृषांच्या खांद्यावर भगवा कसा छान दिसतोय. खेळाच्या माध्यमातूनच खिलाडू वृत्ती जातो. हे जे आपल्या बाळासाहेब ठाकरेंकडे खिलाडू आणि त्या आवश्यकाची सध्या राजकारणातून नष्ट होता नाही. अशा प्रकारचे सामने आपण आयोजित करत आहे. ही गोष्ट मला बोलवतो दोन बॉल मलाही मारता आले. त्याचा आम्ही त्यांनी बॅट हातात धरतो. तुमच्या वैविध्य संधी मारायची अशीच फटकेबाजी तुम्ही चालू ठेवा मैदानावर आणि राजकारणात. विलास शिंदे कमी वेळात आपण मला बोलवलं, आपण नेहमी मला कमी वेळातच बोलवतो कारण तुम्हाला माहिती मी तुम्हाला नाही म्हणत नाही. आपला बडगुजर साहेबांनी म्हटलं विलासकडे जायचं आहे. बोला काय कार्यक्रम आहे? बहुतेक त्यांनाही आधी माहीत नव्हतं काय कार्यक्रम आहे, पण जायचं आहे. म्हटलं ठीक आहे जाऊ, विलासकडेच जायचं आहे ना, जाऊ. असं फार छान कार्यक्रम आहे, चांगलं नियोजन आहे. हे गंगापूर प्रीमियर लीग त्याचा विस्तार संपूर्ण नाशिक जिल्ह्यात व्हायला हवा, उत्तर महाराष्ट्रात व्हायला पाहिजे. आणि गंगापूर प्रीमियर लीग खेळायला कधीतरी मुंबईचे खेळाडू मोठे यायला पाहिजे, दिल्लीचे यायला पाहिजे, असं काहीतरी करा.
आणि जीपीएलचा खरा अर्थ एकदा समजून घ्या. तर संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात दररोज आव्हान प्रति आव्हान देण्याची स्पर्धा रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. राजवस्त्र काढून या मग दाखवतो असं आव्हान राऊतांनी दिल्यानंतर नारायण राणेंनी देखील मी सुरक्षा काढून बोलवणार तिथे येतो असं प्रति आव्हानच राऊतांना दिलंय. तसंच मी नाही तर राऊतांनीच शिवसेना संपवली असून ते आजच्या राजकारणातले जोकर असल्याचा टोला देखील त्यांनी लगावलाय. केवळ एवढ्यावरच नारायण राणे थांबले नाहीत तर भविष्यात उद्धव ठाकरेंना भेटून संजय राऊत राज्यसभेत माझ्या शेजारी बसून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबाबत काय काय सांगायचे तेही मी ठाकरेंच्या कानावर घालणार असल्याचा गौप्यस्फोट राणेंनी केलेला आहे. शिवसेना नव्हता, शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा संजय राऊत. तुम्हाला आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायला तयार. प्रोडक्शन मी इथे सोड, जिथे बघूया. तो एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. कशासाठी माहितीये ना, मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपलाने नाही मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचारा. हा शिवसेना वाढवणारा नाही, संपवणारा आहे. हा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे. तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा, असा हा विषारी प्राणी आहे. आजच्या राजकारणात हा जोकर आहे, जोकर. काही विधायक, सामाजिक विकास, धार्मिक, बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे. जे लेख लिहितो शिव्या घालण्यापलीकडे काही नाही. 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवल्याचा. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो. आणि ते शेवट करायला तो तयार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तार येत्या 20 ते 22 तारखेदरम्यान होईल असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे. काही तांत्रिक अडचणी आहेत, मात्र विस्ताराबद्दल कुणावरही दबाव नाही. माझ्याबद्दल जो निर्णय होईल तो मला मान्य असेल अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत हेच शिवसेना संपवण्याचं कटकारस्थान करत होते आणि करत आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही संजय राऊत यांचा दबाव दिसतोय असंही शिरसाट यांनी म्हटलंय. बघा, मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असं सर्वांचीच इच्छा आहे, सर्वांचं ते मागणी सुद्धा आहे. यासाठी की कामाचा स्पीड वाढते. आणि मी याबद्दल सीएम साहेबांना पण डेप्टी सीएम साहेबांनाही बोललो. त्यांनी त्यांच्या ज्या टेक्निकल अडचणी त्या सांगितलेल्या आहेत. ती टेक्निकल अडचणी त्याच्या जर आता मला वाटतं या 15 तारखेपर्यंत संपतील असा एक माझा अंदाज आहे. 20-22च्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा, कारण अनेक राज्यमंत्रीपदं असतील, कॅबिनेट मंत्रिपदं असतील, भरायची बाकी आहे. म्हणून 20 लोकांवर हे मंत्रिमंडळ चालणार नाही, तर ते वाढ करावीच लागणार आहे, हे त्यांनाही माहिती. राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्र काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला अपघात घडला. शुक्रवारी रात्री 10:15 वाजेच्या सुमारास पोलादपूर जवळ कशेडी घाटात चोळई इथे हा अपघात घडला. अपघातात सुदैवानं आमदार योगेश कदम बचावले असून चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र हा घातपात असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय. योगेश कदम यांना Y+ दर्जाची सुरक्षा असताना देखील त्यांच्या ताफ्यात डंपर शिरला कसा, असा प्रश्न आमदार संजय शिरसाट यांनी उपस्थित केलेला आहे. तसंच या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. रामदास कदम साहेबांकडे जर माहिती तशी असेल तर निश्चित त्याची चौकशी सीएम साहेब करतील. परंतु माझं स्पष्ट मत आहे की सर्वच आमदारांनी, आमच्याकडे सर्वांनाच लोड असतो, परंतु रात्रीचा प्रवास टाळावा.
जेणेकरून घातपात जरी करायचा असेल तर रात्रीचा घातपात होणार नाही, दिवसा पकडले तरी जातील. सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बेकायदेशीर जमाव जमवून मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेकायदेशीरपणे लोकांच्या मालमत्तेत घुसून नुकसान करणं, लोकांना मारहाण करणं, नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणं अशा विविध 12 कलमांअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत. साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीने हे अतिक्रमण काढण्याची तुम्ही कारवाई केला ती त्याचं समर्थन तुम्ही करताय का? कारण गुंडगिरी झाल्याचा इथं आरोप होतोय. असं काही नाही, याचं खरं तर मुळामध्ये गेलं पाहिजे, नीटपणे माहिती समजून घेतली पाहिजे. मिरज शहरामध्ये छत्रपती शिवाजी मार्गाचं काम गेल्या अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी हा रस्ता मंजूर केलाय, परंतु या रस्त्यावरती अनेक अतिक्रमण आहेत आणि गेल्या महिन्यापासून, आज आमचा हा शेवटचा विषय झाला, पण गेल्या महिन्याभरापासून या रस्त्यावरची सगळी अतिक्रमणं काढायचं काम चालू आहे. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे प्रमुख या सगळ्यांनी या प्लॉटमधल्या सगळ्या जे अतिक्रमण केलेल्या लोकांना आहेत त्यांना हे अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली होती, पण या लोकांनी त्यांच्यावर वादावादी केली. 2-3 वेळा ती लोक येऊन गेली. शेवटी महानगरपालिकेनं मूळ मालक म्हणजे माझे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना नोटीस काढली. नोटीस काय काढली की 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही हे अतिक्रमण काढून घ्या. 16 तारखेला मागच्या महिन्यातला नोटीस काढलं. नंतर परवाच्या दिवशी दुसऱ्यांदा नोटीस महानगरपालिकेनं काढलं की तुम्हाला दुसऱ्यांदा आम्ही नोटीस देतोय, 24 तासाच्या आत तुम्ही अतिक्रमण काढून घ्या. रात्री कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं ते अतिक्रमण काढलेलं नाही. सांगली मिरज शहर हे अतिशय रहदारीचं शहर आहे आणि मिरज स्टँडच्या समोरचा प्लॉट आहे. मुंगीसारखी रहदारी तिथं वाहनं असतात, गर्दी असते, स्टँड परिसरातला तो विषय आहे. त्यामुळं रात्री हा विषय व्यवस्थितपणे तिथं कुणालाही कसलाही त्रास न देता तुम्ही हे कायदेशीर मार्गानेच काढले म्हणताय? हो, रीतसर काढलंय. तिथं पोलीस होते. नक्कीच जे काही कृत्य केले ते आम्ही कायदेशीर पद्धतीनेच केलेलं आहे आणि जे गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती न्यायालयात दाद मागू अशा पद्धतीचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी दिले. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि आता वाशिममधून एक मोठी बातमी. वाशिमच्या कारंजा शहरातील विद्याभारती कॉलेजमधील 3 विद्यार्थ्यांवर कॉलेज परिसरात चाकू हल्ला झालेला आहे. आपसातील वादामुळे एका विद्यार्थ्यानं हा हल्ला केला असल्याचं कळतंय. तर तिघांपैकी एक विद्यार्थी गंभीर जखमी झालेला आहे आणि कालही एकमेकांमध्ये वाद झाला होता. दरम्यान पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत. तिघांपैकी एक विद्यार्थी हा गंभीर जखमी झालेला आहे. वाशिमच्या कारंजा शहरात ही धक्कादायक घटना घडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किशोर, कारंजा शहरातील विद्याभारती कॉलेज आहे, यामध्ये 11वी आणि 12वी मध्ये जे विद्यार्थी शिकत होते यांच्यामध्ये काहीतरी आपसातील वाद होता. आता कालही हे विद्यार्थी बाहेर या जो हल्ला करणारा आणि यातील जो एक जखमी विद्यार्थी आहे यामध्ये काहीतरी आपसी वाद झाला होता आणि या अगोदर 2-3 पूर्वीचा त्यांचा अंतर्गत काहीतरी भांडण असल्याचं समजते. आज नेमकं हा जो हल्ला करणारा विद्यार्थी आहे हा आणि इतर ज्याच्यावर हल्ला झाला ते असे समोर जेव्हा कॅम्पसमध्ये आले त्याच्यामध्ये पुन्हा काहीतरी शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यातून एका जो विद्यार्थी आहे त्यानं त्यावर हल्ला केला. ते जे हल्ला करणारा विद्यार्थी आहे हा या 11वीचा आहे आणि ज्यावर हल्ला झाला तोही त्याच वर्गातील आहे आणि त्याला जे मधात सोडवण्यासाठी आले होते 2 विद्यार्थी ते त्याचे साथीदार आहे. यातील ज्यावर चाकू हल्ला झाला हा विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यावर कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि ज्यावर हल्ला केला तो सद्यस्थितीत पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. निश्चितच किशोर, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता मोठी बातमी आहे कोल्हापूरमधून. पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ झालेली आहे. कोल्हापूरच्या वळीवडे इथे मृत माशांचा खच साचलेला पाहायला मिळतोय. पंचगंगा नदीमध्ये हजारो मासे हे मृत्युमुखी पडलेले आहेत. तर प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र याकडे डोळेझाक करताना पाहायला मिळतंय आणि नदीकाठावर प्रचंड दुर्गंधीनं नागरिक हैराण झालेले आहेत. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, पंचगंगा नदी ही प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सर्रासपणे डोळेझाक करतंय. पंचगंगा नदीची गटारगंगा झाल्याचंच पाहायला मिळते आणि त्यामुळे त्या नदीतले आता जलचर आहेत ते मृत्युमुखी पडताना पाहायला मिळतात. वळिवडे इथं सुद्धा असाच एक मोठा प्रकार आहे तो घडलेला आहे. हजारो मासे या नदीकाठावरती आहेत ते मृत्युमुखी पडल्याचं या ठिकाणी आढळून आलेलं आहे आणि या माशांच्यामुळे
या परिसरामध्ये प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आहे ती पसरलेली आहे. खरं तर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वारंवार नदीचं प्रदूषण रोखण्याची मागणी आहे ती होताना पाहायला मिळते. पर्यावरण विभाग सुद्धा या संदर्भातल्या पर्यावरण मंत्री सुद्धा सूचना देत आहेत, मात्र त्याकडे हे सगळे अधिकारी डोळेझाक करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळतात. अनेक जलचर आता मृत्युमुखी पडताना दिसून येतात. वळिवडे सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे हे प्रदूषण आता दिसून येते. त्यामुळे नागरिकांनी हे प्रदूषण रोखावं अशा पद्धतीची मागणी आता प्रदूषण विभागाकडे केली आहे. मात्र या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून हे मासे काढून घेण्याची मागणी आहे ती नागरिक करताना पाहायला मिळते. बरं ज्ञानेश्वर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे आणि आज पार्श्वभूमीवर सोलापुरात अन्न औषध प्रशासनानं केलेल्या कारवाईनं महाराष्ट्र केसरी डोपिंगच्या विळख्यात अडकले का असा सवाल उपस्थित होतोय. मेफेंटरमाइन या औषधांची अवैधपणे विक्री केल्यानं माळशिरस तालुक्यातील 3 औषध विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांचे परवाने देखील रद्द करण्यात आलेत आणि याच कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण याच मेफेंटरमाइन औषधांची पैलवानांना विक्री करण्यात आल्याचं समोर येत आहे आणि महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना ही कारवाई झालेली आहे. त्यामुळे कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचली काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी या संदर्भात चौकशीची मागणी केलेली आहे. मोठ्या प्रमाणावर ह्या इंजेक्शनची विक्री अनेक मेडिकल्स वितरित करतायत. आमच्याच तालुक्यात, आमच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ही विक्री निदर्शनासाठी. असंच जर चालत असेल तर प्रत्येक जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि देशात किती प्रमाणावर ही विक्री होत असतील आणि किती मुलांचं आयुष्य वाटोळं होत असेल. म्हणून मी शासनाकडे मागणी केलेली आहे की या इंजेक्शनवर मोठ्या प्रमाणावर ती चौकशी झाली पाहिजे. दरम्यान कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची आरोग्य तपासणी करणार असून आरोग्य तपासणीमध्ये खेळाडू दोषी आढळल्यास कारवाई करू अशी प्रतिक्रिया रामदास तडस यांनी दिली आहे. डोपिंगमुळं समाजाला इंजेक्शन घातक आहे आज काही वाटत नाही खेळाडूला, पण येणाऱ्या काळात मात्र याचा दुष्परिणाम होऊ शकते आणि म्हणून याच्यावर आज सर्व स्तरावर याची चौकशी व्हावी. तिकडे संगमनेरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे. महसूल विभागाविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय आणि प्रांत कार्यालयावर हा भव्य मोर्चा धडकलाय. महसूल विभागाच्या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक संकटात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे. वाळू खडी उपलब्ध होत नसल्यानं बांधकामं ठप्प झालेत आणि बांधकाम व्यावसायिक मजूर त्यामुळेच आता रस्त्यावर उतरलेले आहेत. शासनाच्या धोरणाविरोधात हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. महसूल खात्याने वाळू आणि खडीच्या बद्दल घेतलेल्या धोरणामुळं राज्यातील अनेक ठिकाणचे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेले आहेत. त्यामुळं त्यावरती अवलंबून असलेले जे मजूर आहेत, जे बांधकाम व्यावसायिक आहेत, हे अडचणीत सापडलेले आहेत. त्यामुळं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये आज भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि प्रांत कार्यालयावरती आपण बघू शकतो महिला असतील, पुरुष असतील, सगळेजण हजारोच्या संख्येनं रस्त्यावरती उतरलेले दिसत आहेत. आमच्या हाताला काम द्या, आम्ही करायचं काय, आम्ही जगायचं कसं, असं मागणी घेऊन वडार समाजाचे लोक असतील, बांधकाम व्यवसायामध्ये मजुरी करणारे लोक असतील किंवा ठेकेदार असतील, इंजिनियर असतील, ड्रायव्हर असतील, अनेक जणांची उपासमार होते आहे. अनेक ठिकाणचे बांधकाम व्यवसाय ठप्प झालेले आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं कुठेतरी वाळू लिलाव देखील ठप्प आहे. त्यामुळं बांधकाम व्यवसायासाठी वाळू मिळत नाहीये. खडी स्टोन क्रेशर देखील बंद आहे. त्यामुळं सगळे कामं ठप्प आहे. त्यामुळं हे शासनाने व्यवस्थित धोरण घ्यावं आणि वाळू आणि खडी उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावे ही मागणी करत आज हजारोच्या संख्येनं हे लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत. त्यामुळं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. तिकडे नागपूरमधील गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक सत्कार समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीसांनी शिक्षण आणि शिक्षकांचं महत्त्व सांगितलं. शाळेच्या इमारतीनं शाळा मोठी नाही तर तेथील शिक्षकांच्या दर्जावर शाळा मोठी होते. शिक्षकांच्या मागण्यांबाबत आचारसंहिता संपल्यावर बैठक घेऊन यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असं आश्वासन यावेळी फडणवीसांनी दिलंय. मी तर नेहमी असं म्हणतो
की एखाद्या शाळेची इमारत किती चांगली आहे याच्या आधारावरती शाळा चांगली होत नाही. त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या भरोशावरती शाळा चांगली होते. ज्यावेळेस त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेत जावंसं वाटतं, शाळेत जाताना कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये नसते, किंबहुना शाळेत गेल्यानंतर काहीतरी आपल्याला चांगलं मिळतंय, ज्ञान मिळतंय, आपल्या शिक्षकांबद्दल आपुलकी वाटते, अशीच शाळा ही चांगली शाळा म्हणवली जाते. आता आचारसंहिता सुरू आहे, पण मी राजेशजी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की या ज्या सगळ्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत या संदर्भात ही आचारसंहिता संपल्याबरोबर माझ्याच दालनामध्ये तुम्हाला बोलवून मी मिटिंग घेईन. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे नगर विकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आपण त्या ठिकाणी बोलवू आणि निश्चितपणे या प्रत्येक गोष्टीतनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आमच्या शिक्षकांना जे दिलं पाहिजे, जे देय आहे, जो त्यांचा हक्क आहे, असा सगळा हक्क हा त्यांना मिळेल. आणि यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये उद्या विविध तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील ठाणे वाशी नेरूळ आणि हार्बरवरील CSMT ते चुनाभट्टी त्यानंतर वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये या मार्गांवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. परिणामी प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रविवारी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक कसा असणार आहे त्यावर एक नजर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून टाकूयात. मध्य रेल्वेच्या CSMT ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 मेगा ब्लॉक असेल. तर ट्रान्स हार्बरवर ठाणे वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असेल. याशिवाय पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येईल. आरेतील मेट्रो मार्ग 2A आणि 7 पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी रविवारी सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळामध्ये डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा रविवारी 14 तास बंद असेल. फेज 1 आणि फेज 2 या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणं गरजेचं आहे आणि या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेली पहिल्या टप्प्यातील सेवा बंद करून ही कामं केली जाणार आहेत. त्यामुळे जानेवारीमध्ये मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ही सेवा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित होण्याची शक्यता उंचावली आहे. आणि आता सविस्तर बातमी पाहूयात. नागरिकांना न विचारता रस्त्यावर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद केल्यानं संतापलेले आमदार प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावरील बॅरिकेड्स काढून नागरिकांसाठी रस्ता खुला केला. ठाण्यातील सिंघानिया शाळेसमोरचा समता नगरला जाणारा हा रस्ता ठाणे मनपा आणि वाहतूक पोलिसांनी बंद केला होता. यामुळे समता नगरमध्ये आज जायला थेट कॅडबरी जंक्शनवरून वळसा मारून यावं लागत होतं आणि यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. याबाबत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी बातचीत केलेली आहे. पाहूयात. ठाण्यातल्या सिंघानिया शाळेसमोर हे बॅरिकेड होते. रस्त्यावरती बॅरिकेड लावले होते. समोर समतानगरला जाणारा रस्ता होता आणि इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व्हायची, कारण का हा संपूर्ण रस्ता जो तो बंद केला गेला होता. कुठल्याही पद्धतीची सूचना नागरिकांना दिली गेली नव्हती किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांना कुठे विश्वास घेतला नव्हतं. अशा पद्धतीचा संताप व्यक्त करत आमदार प्रताप सरनाईक यांनी रस्त्यावरचे संपूर्ण बॅरिकेड जे आहेत ते काढलेले आहेत. इथे हे बॅरिकेड लावले गेले होते आणि हा रस्ता पूर्णपणे बंद केला गेला होता आणि इथे झाडं लावून डिवायडर लावून हा रस्ता पूर्णपणे बंद केला जाणार होता. पण आमदार प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी संताप व्यक्त करत हा संपूर्ण बॅरिकेड जो आहे तो काढलेला आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की या सगळ्या गोष्टींकरता नागरिकांना विचार घेतलं पाहिजे होतं, कारण नागरिकांना इथून जाण्याकरता अडचण निर्माण होत होती. तर बॅरिकेड तुम्ही काढलेले आहेत, संताप व्यक्त केलेले आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं?
ते प्रामुख्यानं हा गेल्या अनेक वर्षापासून समतानगरचा रस्ता आहे. मध्यंतरी रस्ता रुंदीकरण करून तो रस्ता लुईसवाडीपर्यंत वाढवण्यात आला आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे की ठाण्यातला हा पोखरण 1 म्हणजे सगळ्यात मोठा रस्ता आहे. रस्ता रुंदीकरणामध्ये अनेक लोक ह्या रस्त्यासाठी बाधित झालेले, अनेक लोकांनी आपली घरं सुद्धा दिलेली आहे आणि रस्ता रुंदीकरणामध्ये जी रुंदी दाखवली आहे त्यापेक्षा जास्त रुंदीचा हा रस्ता असताना जर अचानक ट्रॅफिक पोलिसांनी रेमंडचं गेट खुलं ठेवण्यासाठी ते डिवायडर खुलं केलं, सिंघानिया शाळेचं डिवायडर खुलं केलं आणि सर्वसामान्य जनता जी हजारो लोक ह्या परिसरामध्ये राहत असताना त्यांना मात्र जाण्यासाठी राईट साईडची बंद ही बॅरिकेडिंग लावून रस्ता. तर माझा एक प्रश्न, हा रस्ता बंद केला होता, ज्या लोकांना जाण्याकरता मग मार्ग काय ठेवला होता का? बिलकुल मार्ग ठेवला नव्हता, परंतु लोकप्रतिनिधीनं विश्वासात न घेता मनमानी जर कोणी केले असेल तर त्याला निषेध व्यक्त करण्याकरता काळे कपडे घालून मी स्वतः सत्ताधारी पक्षाचा आमदार असून सुद्धा रस्त्यावर उतरलोय आणि माझ्या कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स काढून सर्वसामान्य जनतेला हा रस्ता खुला केलेला आहे. पुढे जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीचा अजित मांढरे, विजिटिंग लोकमत ठाणे. कोल्हापूरचे करवीर अधिपती शाहू छत्रपती यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा होतोय. 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधलाय आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. शाहूजी महाराज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. महाराज, खरं तर तुम्ही 75 वर्ष पूर्ण करताय आणि देशाला सुद्धा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. काय वाटतं एकूणच ही वाटचाल पाहता? मला आनंद वाटतोय की माझा जन्म स्वातंत्र्य काळात झाला, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झाला, तर पूर्णपणे आपण स्वातंत्र्याची चळवळ मोठ्या म्हणजे शेवटल्या स्टेजला आली होती, तेव्हा त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं, त्याच्यानंतरच माझा जन्म झाला. तर त्याला मला आनंद आहे की मी इंडिपेंडंट इंडियामध्ये राहिलो आहे. खरं तर छत्रपती शाहू महाराजांचे वंशज म्हणून त्यांच्या समाजकार्याकडे बघताना, त्यांच्या एकूणच कारकिर्दीकडे बघताना आपण सुद्धा काहीतरी आत्मसात करावं असं वाटतंय. त्यांच्या राजश्री शाहू महाराजांच्या कार्याकडे बघताना निश्चितच आपण त्यांच्या कार्यातून स्फूर्ती घेतोय आणि ती स्फूर्ती घेऊन आजच्या वर्तमान काळामध्ये ती शिवसेना खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची 2 प्रकरणं आहेत. त्यानंतर अब्दुल सत्तार जे मंत्री आहेत त्यांच्या भूखंडाची 2 प्रकरणं आली. उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचं प्रकरण काढलं. अशी अनेक प्रकरणं त्या अधिवेशन काळात येऊन सुद्धा सरकार पाण्यात बसलेल्या म्हशीसारखं जणू काय घडलंच नाही आणि विरोधी पक्षच गुन्हेगार आहे अशा पद्धतीनं काम करत आहे. पूर्वी महाराष्ट्राला इतिहास आहे, एखाद्या मंत्र्यावर आणि मुख्यमंत्र्यावर हायकोर्टानं किंवा साध्या कोर्टानं लहानसे जरी ताशेरे मारले तरी ते राजीनामे देत होते. बॅरिस्टर अंतुले ते नंतर निर्दोष ठरले 14 वर्षाने, पण जेव्हा हायकोर्टानं प्रतिभा प्रतिष्ठानच्या बाबतीत, इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठानच्या बाबतीत त्यांच्यावर ताशेरे मारले, त्यांना जावं लागलं. शिवाजीराव पाटील निलंगेकरांना जावं लागलं. अनेक अशी उदाहरणं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पण एका अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांसह 6 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराची पुराव्यासह प्रकरणं येऊन सुद्धा सरकार अत्यंत ठोंब्याप्रमाणे बसून आणि काम करत नाहीये. त्यांची कामं वेगळ्या पद्धतीनं सुरू आहेत. सरकारमध्ये सरळ सरळ 2 गट पडलेले आहेत, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघू. आणि हे तुमचं तुम्ही बघावाले जे आहेत त्यांचं सरकार 40 आमदारांच्या पलीकडे नाही. 40 आमदारांची खाली खुशाली त्यांना खुश करणं हे त्यांचं सरकार. ठीक आहे, पण हळूहळू चित्र बदलत आहे. महाराष्ट्रातलं वातावरण, राजकीय वातावरण हे एका परिवर्तनाच्या दिशेने चाललं आहे. 2024
ची तयारी सुरू आहे, पण त्याच्या आधीही परिवर्तन होऊ शकेल. आणि मी जे म्हणतोय हे सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, ते माझं मत पक्क आहे. जर आमच्या न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही, येईल असं मला वाटत नाही, तर संविधान, घटना आणि कायदा बरं का याचं उल्लंघन करणारे बेकायदेशीर सरकार फेब्रुवारीचा महिना पाहणार. जो काही कायदा आणि संविधान सांगते त्यानुसार 16 आमदार हे अपात्र ठरतील. आणि म्हणून फक्त वेळ काढू धोरण सुरू आहे. सरकार व्हेंटिलेटरवर आहे. ते काढलं सर्वोच्च न्यायालयाने की हे राम बोलो रे राम, मग कोणी त्यांच्याबरोबर राहणार नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र असं आहे की आता हे सरकार कधी उलथवायचं आणि नव्या निवडणुकांना कधी सामोरं जायचं या प्रतीक्षेत जनता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना एकच. परत सांगतो, हे गट तट हे काय चाललंय ना, हे तात्पुरतं आहे. शिवसेना एकच आहे, एकच राहील. ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली त्या शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर आहे. शिवसेना हा एक महावृक्ष आहे ज्याचं बीज बाळासाहेबांनी रोवलं आहे. महावृक्ष फोफावतो, वाढतो, पाचोळा पडतो, कचरा होतो. तो कचरा काही लोक उचलून नेत आहेत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, नाशकातला असेल कुठला असेल, तो कचरा उचलून नेत आहेत कचरपट्टी, आणि त्या कचऱ्यासमोर मुख्यमंत्री भाषणं करतात आणि फार मोठं. पण कचरा हा आग लावण्यासाठी असतो ना, आणि या कचऱ्याचा धूर काय फार राहत नाही. मी नाशिकला खास नेहमीच येतो, आलो, पाहिलं, आणि मला अभिमान आहे. आपण सगळे पाहिले असेल नाशिकची शिवसेना, शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी जनता ही जागेवर आहे. कोणाला काय चिंता करण्याचं कारण नाही. बोला. आपण काही पदाधिकारी किंवा कार्यकर्ते गेलेत मागच्या काळात, त्यांना थांबवण्यात किंवा ते डॅमेज कंट्रोलमध्ये आपण थोडं. काही डॅमेज नाही. तुम्ही डॅमेज कंट्रोल जे बोलतात त्यासाठी डॅमेज व्हावं लागतं, त्यासाठी डॅमेज व्हावं लागतं ना. नक्कीच काही लोक इथून सोडून गेलेले आहेत, त्यांचं नाव मला घ्यायचं नाही, पण त्यांना शिवसेनेत आल्यावर नवीन असतानाही 5 वर्ष महापालिकेत विरोधी पक्ष नेतेपद दिलं, जे त्यावेळेला महापालिकेतलं सगळ्यात महत्वाचं पद होतं. 7 वर्ष महानगर प्रमुख आहात तुम्ही, 5 वर्ष विरोधी पक्ष नेते, गट नेता, आणि अजून काय पाहिजे तुम्हाला. तुम्हाला जायचं म्हणजे असं आहे की त्याचाच अर्थ असा आहे की तुमच्या डीएनए मध्ये काहीतरी खोट आहे. एखाद्या माणसाला बाहेरून आलेल्या अजून काय द्यावं पक्षाने असं वाटतं, म्हणजे तुमचा डीएनए चेक केला पाहिजे. साहेब, आपण काल पण म्हटलं की शिवसेना वटवृक्ष आहे आणि हा कचरा निघून गेला, पण हा कचराही फार जास्त नव्हता आमच्याकडे. या कचऱ्याचं खत बनतं ना, त्याच्यामुळे वटवृक्ष. ठीक आहे, हे बोलायला चांगलं आहे, खत बनतं वगैरे, बरं का. कचरा काही ठिकाणी जाळायला वापरतात, शेकोटी घ्यायला, तेवढ्या पुरतं. अरे कोणी गेलं नाही, पाय ते नाही सर, कोण गेला. फळीमधले जे लोक आहेत, नाही पेक्षा दुसऱ्या फळीचे लोक हे आंदोलन वगैरे याच्यामध्ये. तुम्हाला कोणतं आंदोलन आता आम्ही करून दाखवायचं शिवसेने. नाही, जे आता 60 पदाधिकारी गेले ते दुसऱ्या फळी. नाही 60 पदाधिकारी कोणी 50 गेले. 50 नाही, पुढे बोला. त्याच्यामध्ये 4 पदाधिकारी होते आणि तेही शुल्लक पदाधिकारी होते. नावं छापलेत ना, काय आता तुम्ही एखाद्याला गाडवाला गंगाधर म्हणायला लागले, त्याला काय विलाज. मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही आता गाडवाला गंगाधर म्हणायला लागले, त्याला काय विलाज. काही माजी मंत्री, काही माजी आमदार अर्ध्या वाट्यात गेले, परंतु परत आले अर्ध्या वाट्यात. बाळासाहेबांच्या शिवसेने म्हणजे शिंदे गटात चालले होते, त्यात नाशिकमधले काही माजी मंत्री, माजी आमदार असतील, ती सुद्धा मला चर्चा आली. परंतु
प्रश्न असा आहे, सर एक मिनिट, माझा प्रश्न असा होता की आंदोलन करणारे कार्यकर्ते होते. असं तुम्हाला कोणी म्हटलं की आंदोलन शिवसेनेचं त्यांच्याशिवाय अडताय कोणाशिवाय? आंदोलन होतील ना भविष्यात, तेव्हा तुम्हाला कळेल. बघा 40 वर्ष आंदोलन करणारी पिढी बदलत गेली, पण आंदोलनं सुरू आहेत आमच्या आधी आणि आमच्या नंतर आणि आता सुद्धा. शिवसेनेतून काही लोक निघून गेल्यावर सुद्धा महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला त्याच्यामध्ये तुम्हाला हजारोच्या संख्येने भगवे झेंडेच दिसले असते. आणि त्यात नाशिकचा सहभाग सगळ्यात जास्त होता, मुंबईनंतर, मुंबई ठाण्यानंतर. बाहेरच्या लोकांना पदं दिली, वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं, त्यामुळे कुठेतरी तुमचे निष्ठावंत मागे राहत आहेत असं वाटत नाही? बाहेरच्या लोकांना पदं दिली तेच निघून गेले ना. मग त्याच्यामुळे निष्ठावंत अरे तुम्ही मला काय चूक सांगताय हो? हे ते कोण बसले? हे निष्ठावंतच आहेत ना. आयात करून त्यांना उमेदवारी दिली, त्यांना तिकीट दिले, त्यांना महानगर प्रमुख केलं. कुठे गेले ते? बरोबर अजय बरोबर. बोरसे सोडून गेले. अजय बोरसे तुम्हाला उदाहरण देतो. अरे बाबा, तू काय इथे कोर्ट मार्शल करायला बसलाय का? तुमचे निष्ठावंत होते, असतील ना. ज्या प्रकारचे आरोप केले तुमच्यावरती, माझ्यावर म्हणजे शिवसेना पक्षावर. काय माहित नव्हतं तुम्हाला? शिवसेना समजून घ्या. हा बोला. सर आपण म्हटलेत की मंत्र्यांवर आरोप झालेत, त्यांनी राजीनामे दिले नाहीत, मग नवाब मलिक म्हणा किंवा अनिल देशमुख यांच्यावर पण आरोप होते, तर जेलची हवा खात आहे तरी राजीनामा दिला नव्हता त्या काळामध्ये. असं तुम्हाला कोणी सांगितलं? अनिल देशमुखांनी राजीनामा दिला होता. नवाब मलिकांना आमचा आग्रह होता राजीनामा घेऊ नका म्हणून त्यांचा. कारण जसं देशमुखांच्या बाबतीमध्ये आम्ही ठाम होतो की हे खोटं प्रकरण आहे, हे राजकीय प्रकरण कुमांड आहे. नवाब मलिकांच्या बाबतीत सुद्धा माझं ठाम मत आहे. माझ्या बाबतीत काय झालं, दिल्लीतल्या प्रकरणात काय चाललंय, देशभरामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा फक्त आपल्या राजकीय विरोधकांना छळण्यासाठी, त्रास देण्यासाठी, त्या पक्षाची वाढ रोखण्यासाठी, बरं का. नाहीतर हे येडे गबाळे बोलतात, ह्याला तुरुंगात टाकू, त्याला तुरुंगात टाकू, त्यांच्या बापाचं राज्य आहे का? हा, म्हणजे ह्याच्यातून स्पष्ट आहे ना की केंद्रीय तपास यंत्रणा आणि सत्ताधारी पक्षातले लोक त्यांचं संगनमत आहे आणि ते ठरवतात कुणाला तुरुंगात टाकायचं. या देशातला कायदा, न्याय, बरं का, संविधान हे पायदळी तोडून सगळं चाललंय. दीपक केसरकर एक बोलणार, नारायण राणे एक बोलणार, तुरुंगात टाकू. तुमची वेळ हे लक्षात घ्या. जर याच पद्धतीनं हा देश चालणार असेल तर वेळ प्रत्येकाची येते आणि प्रत्येकाची दिवस येतात, हे विसरू नका. आम्ही कधी सोडानं वागलो नाही, आमचे सरकार होते. बाळासाहेब ठाकरे तर कधीच राजकीय सोडानं वागले नाहीत कोणाशी. पण तुम्ही, कारण तुम्हाला काही अक्कलच नाही ना. तुमची सत्ता केव्हा तरी जाणार आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेलं नाही. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष सत्तेवरती होते. एक उदाहरण दाखवावं कोणावरती त्याने सुडाना कारवाई केली आहे का म्हणून. किंबहुना ते सांगायचे की कुटुंबापर्यंत जाऊ नका, मुलांपर्यंत जाऊ नका. ही त्यांची भूमिका आहे. राज्यकर्त्यानं जो प्रमुख खुर्चीवर बसलेला आहे, तो मुख्यमंत्री असेल, तो मंत्री असेल, त्याने अत्यंत संयमानं राज्य चालवायचं असतं, राज्य सगळं टाकायचं असतं. सुडबुद्धीनं काम करणारा राजा म्हणत नाही, राक्षस म्हणतात. तर या सर्व कालावधीमध्ये अनुभूती मिळते, त्याला भावना निर्माण होते, तर ही सगळी लाट जी आहे तुम्ही कॅच कशी करून ठेवणार आहात? या प्रश्नाचं उत्तर काय देणार? भावना निर्माण होते. बघा, जे आता या पक्षातून निघून गेलेले आहेत, काय गट वगैरे तुम्ही म्हणताय, ते डबकं आहे. ते डबक्यात बेडूक राहतात आणि बेडकाचं आयुष्य किती असतं? पावसाळ्यापुरतं असतं. डबक्यात बेडूक राहतो, हे डबकं आहे. त्या बेडूक काय करणार? आता डराडोरा करतील, पाऊस गेला का बेडूक नष्ट होतील. हे सगळे भाजपात जाणार, त्यांना दुसरा पर्याय नाही. हे अपात्र ठरतायत, हे सगळ्यांना माहिती आहे, हे त्यांनाही माहिती आहे. हे दिवस ढकलतायत, हे फक्त आजचं मरण उद्यावर ढकलतायत. एवढंच त्यांच्या हातात आहे केंद्राच्या, आजचं मरण उद्यावर ढकलणं. जर ते अपात्र ठरले नाही तर तो संविधानाचा सगळ्यात मोठा अपमान आणि कंटेम्प्ट ठरेल. कारण अपात्र करावंच लागेल, कारण कायदाच तसं सांगतोय, 10th शेड्यूल तसं सांगताय आपल्या संविधानातलं. अशा वेळेला हे 16 आधी अपात्र ठरतील, मग उरलेले अपात्र ठरतील. हे मी कायद्याच्या चौकटीतले तुम्हाला विधान करतो. आणि हा निर्णय जर फेब्रुवारी महिन्यापर्यंत लागू शकला तर सरकार फेब्रुवारी महिना पूर्ण बघणार नाही.
आपल्या निमित्तानं नारायण राणे उद्धव साहेबांची भेट घेणार आहेत कारण चांगली गोष्ट आहे. आपण त्यांच्याबद्दल जे काही मी कुठे काय बोललो ते उद्धव त्यांनी सुरुवात केली. साहेबांबद्दल त्यांचं म्हणणं आहे की उद्धव साहेब आणि ठाकरे कुटुंबाबद्दल आपण आधी काही बोललं ते त्यांना माझ्या आयुष्यामध्ये मी नारायण राणेला कधी भेटलो नाही पक्ष सोडल्यावर, बरं का, हे सगळ्यांना माहिती आहे. मी कधी बेईमान गद्दारांना भेटत नाही, त्यांच्याशी त्यांचं तोंडही बघत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायची इच्छा व्यक्त झाली हे चांगलं लक्षण आहे. मी निमित्त ठरत असेल त्यांना भेटण्यासाठी. आत्ताच माझं उद्धव साहेबांशी बोलणं झालं या विषयावर, ते मी हसत होतो, ते हसले, बरं का. आणि सुरुवात कोणी केली? आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ह्यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये चिखलफेक करायची सुरुवात ह्या माणसानं केली, आम्ही नाही केली. आमच्यावर संस्कार आहेत, मी परत सांगतोय. सुरुवात कोणी केली? आम्ही केली का? नाही. तुम्ही पक्ष सोडलाय, तुम्ही दुसरा मार्ग स्वीकारलाय, तुम्ही शांतपणे जगा. आमचं काय म्हणणं आहे का? तुम्ही तुमच्या कर्मानं जगा, कर्मानं मारा. आता तुम्ही आदित्य ठाकरेवरती किती घाणेरडे आरोप करता, काय पुरावे आहे? तुमची मुलं, तुम्ही उद्धव ठाकरेंविषयी कोणत्या भाषेत तुम्ही बोलताय? रश्मी वहिनीविषयी कोणत्या भाषेत बोलत होता? शरद पवारांना तुम्ही ज्ञान देताय, कधी काळी मोदी आणि अमित शहाना ज्ञान देत होता. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अहमद पटेल, कोण आहात तुम्ही? हा माझा प्रश्न आहे. आता मी त्यांना उल्लेख आहोजाव करतो, पण परत सांगतो, आमच्या नादाला आता यापुढे लागला कोणीही तर तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत. आणि फार हे धमक्या दादागिरी करू नका. आमचं अख्खा आयुष्य रस्त्यावर गेलं. तू कधी रे कानफडात खाल्लीस? खाल्ली का? मोठा भाईगिरी दाखवतो आम्हाला. या दाखवतो. माझ्या माहितीनुसार त्यांचं केंद्रीय मंत्रिपद झालं. काय कारण आपल्याला वाटतं? कारण खूप आहेत. आता हे जो नवीन एक गट निर्माण झालाय त्यांच्या काही लोकांना सामावून घ्यायचा महाराष्ट्रातून असं मी ऐकतो. अशा वेळेला कोणाला ते काढावं लागेल. अशा वेळेला यांचा परफॉर्मन्स शून्य असं मी ऐकलं. पिओमुकडे आमची माणसं असतात, आम्हालाही माहिती येत असतात, पण मला त्यात पडायचं नाही. तुम्ही आमच्यात पडायचं नाही. तुम्ही आहात ना, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही ज्या पक्षात गेलात त्या पक्षाशी इमान राखा. आम्हाला आमच्यावरती असे घाणेरडे आरोप करणं म्हणजे इमान नाही, म्हणजे तुमचं काम नाही. पण निष्ठा, बाडगा असतो ना, बाडगा हा जास्त मोठ्याने बांग देतो, असे बाळासाहेब ठाकरे म्हणतात. बाडगा मोठ्याने बांग देतो, तो सिलेंडर जरा जास्त उंच करतो त्याचं, तसंही चाललंय. पण हे तुमचं आहे. तुम्ही आमच्या विरुद्ध उभे राहिलात ना आधी, तेव्हाही आम्ही काही काळ संयम राखला. उद्धवजीने सांगितलं संयम राखवा, पण तुम्ही आता मर्यादा सोडली. म्हणून आम्हाला हात जोडले होते तर हात सोडावे लागले. अजून हात सुटलेला नाहीये. तुम्ही आमची का उखडणार आहात? तू कोण आहे? तू काय करणार? लाचार माणूस आहे. 10 पक्ष बदलतो घाबरून. डरपोकांना घाबरण्याचं कारण नाही आम्हाला. अरे सोड रे, काय तुझं जीप उठाळून घेतो. चल राऊत आहे. महाविकास आघाडीने राज्यपालांच्या वक्तव्याच्या विरोधात महामोर्चा काढला. त्यानंतर जर त्यांना परत बोलवलं नाही केंद्राने तर पुन्हा आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. परंतु आज 20-25 दिवस झालेले आहेत. महाविकास आघाडीचा कुठलाही नेता त्या संदर्भात बोलत नाही. असं कोणी म्हटलं आपल्याला? बोलत नाही. महाराष्ट्र बंदची भूमिका होती. घेऊ ना, करू ना. जातील राज्यपाल, लिहून ठेवा. सर, महालक्ष्मी रेस्टॉरंट जो आहे बघा, हलवणार असं प्रस्ताव विचारला ठीक आहे, हे विषय मुंबईत बोलू आम्ही. इथे कुठे रेस्कोर्स आहे? इथे काय घोडे धावतात तुमचे? नाही, पण विचाराधीन आहे. बघू ना, मग ते महापालिकेचा विषय. संजय शिरसाट असं वाटतं की 20 ते 25 तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतंय तुम्हाला? मला माहिती, मी कशा करता बोलू. साहेब, अजित पवारांकडनं गेल्या काही दिवसांपासून जे काही वक्तव्य झालं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असेल त्याच्यावरती पुरेसं बोलून झालेलं आहे. त्याच्यावर चर्चा झालेली आहे. जे विषय माझ्या कानापर्यंत आलेले नाही त्याच्यावरती मी आता मत व्यक्त करणार नाही. काल रामदास कदम म्हणाले, अरे जा रे. खासदार हेमंत गोडसे त्यांनी एक पेट्रोल पंप बळकावलाय असे आरोप होत आहेत. बघा, हे सगळे चोर लफंगे त्या डबक्यात गेले.